निखिल किनीनं अगदी कमी वयात मोठमोठ्या स्पर्धा सध्या खेळतात. टेनिस बॉल क्रिकेट पटलावरती याही नावाला सुरुवात झाली आणि आता सुरुवातीस काही भन्नाट फॉर्मात राहिलाय हा खेळाडू. मैदान कुठलंही असो, निखिल किणी मात्र तो त्याच्याच फॉर्म मध्ये असताना त्याच्याच फटक्याची निवड करतो आणि अतिशय सुंदर फटकेबाजी. मैदानाच्या चहूबाजूला फॉलोइंग स्विंग हा त्याचा एक महत्त्वाचा फटका राहिलाय. अनेक वेळा आपण त्याच्या इंस्टाग्रामला रील पाहतात. त्यांच्या साथीनं जित पाटील एक तंत्रशुद्ध फटके खेळण्यासाठी ज्या फटक्याची ओळख आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या मॅचला सुरुवात, गोलंदाज तयार. जगदीश पहिलाच बॉल, शॉर्टम पुलचा फटका. काय टायमिंग, काय क्लास. निखिल किणी छोटा पॅक बडा धमाका. पहिल्या बॉलवरती आक्रमण, पहिल्या बॉलवरती शंखनाद फुंकलाय. 6 अतिशय सुंदर, मनमोहक, अद्वितीय, डोळ्याचं पारडं फिटवणारा स्ट्रोक. चेंडूला शेवटपर्यंत पाहिलं. चेंडू हाफ ट्रॅकरचा राहिला, त्या वेळेला त्या बॉलवरती पुल मध्ये कन्वर्ट केलं. दुसऱ्या बॉलवरती देखील आपण पाहताय इनफिल्डच्या वरनं क्लिअर करत असताना फाईन लेग आणि लॉंग लेगच्या मधोमध चेंडू सीमा रेषाच्या पलीकडे 2 बॉलमध्ये जगदीशच्या विरोधात आक्रमण केलंय. ते म्हणजेच निखिल किणी आणि हरीश्वर किणी आपल्याला पाहायला मिळतात. सातत्याने निखिल किणी यांच्या खेळाला ज्यांनी भरपूर प्रोत्साहन दिलं आणि आज निखिल किणी पालघर जिल्ह्याचा सितारा, पालघर जिल्ह्याचा स्टार का झालाय. वडिलांचा भरपूर सपोर्ट. त्याला ज्या वेळेला विचारलं की मॅन ऑफ दी सिरीजची ही जी तुझी बाईक राहिली PDTPL ला, ती कोणासाठी तू मात्र समर्पित करीन, त्याने म्हटलं की मी माझ्या वडिलांसाठी समर्पित करतोय, ज्यांनी खऱ्या अर्थानं मला या क्रिकेटच्या पटलावरती खूप जास्त प्रोत्साहन दिलं, खूप जास्त डेडिकेशन त्यांचं राहिलं. आणि आज निखिल किणी हा जर तुम्हाला पाहायला मिळतो तर त्याचं सारं श्रेय माझे वडील आहेत असं त्यांनी म्हटलं होतं. आणि तोच निखिल आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आत. गोलंदाज तयार. यावेळेला स्कोअर ऑफ द विकेट. अतिशय चांगला फटका डगआउट मधून टाळा येतात. निखिल किणीनं सुरुवात आक्रमकतेने केलंय. फलंदाज इथे निखिल किणी लीडिंग फ्रॉम दी फ्रंट. वय मॅटर करत नाही क्रिकेट या पटलावरती. तुमची गुणवत्ता, तुमच्यातली क्वालिटी आणि तुमच्यातली ॲबिलिटी जर ह्या गोष्टी तुमच्याकडे असतील तर समोर कुणीही असो आणि कसाही असो, मी देखील माझ्या संघाचा तेवढाच महत्त्वाचा फलंदाज का आहे. पालघर जिल्ह्याचं क्रिकेट खेळता खेळता माझ्याकडे ताई पॅकर्स या संघाने का पाहिलं तर त्याच्यातली गुणवत्ता, त्याच्यातला क्लास आणि तोच निखिल आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त क्रिकेटपटू. पुढचा बॉल. हा चेंडू मात्र पंच वाईट दर्शवतील या बॉलला. मॉर्केल यांना आता एक वेगळा चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला, त्या प्रयत्नांना यश नाही आलं. इथून जर आपण पाहिलं तर हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. वाईट धावसंख्या रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहताय बघा. ज्या वेळेला 3 चेंडूंवरती हाणामारी झाली तदनंतर वेग वाढवला आणि हाफ ट्रॅकरच्या बॉलमध्ये त्यांना कन्वर्ट केलं, परंतु त्यावेळेला उसळी जास्त प्राप्त झाली. पंचांच्या दोनात समांतर रेषेत आले. पुढचा बॉल. पुन्हा एकदा निखिल किणी यांनी बॉलला खेळलंय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फटका अतिशय सुंदर. सीमारेषा पलीकडे. निखिल थांबणाऱ्यांमधला नाही. चांगली बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. 4 बॉलचा खेळ परिपूर्ण होत असताना 19 धावा. डगआउट मधून जणू काही सेट होऊन आलाय की काय. बघा रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहिलं त्याचा स्टान्स एक आगळा वेगळा आहे. फटका खेळल्यानंतर तो त्याचा बॅट स्विंग, त्याचा बॅट फ्लो, या अनेक गोष्टी आपण निखिलच्या पाहतायत. परिपूर्ण फलंदाज, परिपक्व फलंदाज पण पाहताय बघा. अतिशय सुंदर क्रीजचा योग्य वापर केला. बॅकफुटला आले, तदनंतर चेंडूची रेंज ओळखली आणि तदनंतर पूल मध्ये त्याला कन्वर्ट केलं. पुढचा बॉल. नो बॉल पंचांनी घोषित केलाय. या वेळेला नो बॉल मॉर्केल यांचा पंच इथे घोषित करतात. नितेश कदम सर आपल्याला पाहायला मिळतात. सफाई विभागात निश्चित स्वरूपात नितेश कदम हे देखील आता एक मोठं नाव झालं पंचांच्या भूमिकेमध्ये. मोठमोठ्या स्पर्धा कव्हर करण्याचा माणूस तेही राखतात. आणि खऱ्या अर्थानं आता पुढचा बॉल फ्रीडचा येतोय. 20 धावा धावफलकावरती आहेत. फलंदाज निखिल तयार. या वेळेला फ्रीडच्या बॉलवरती आक्रमण. चेंडू सीमा रेषा पार. ह्यूज षटकार. थँक्यू सो मच. वॉर रूम मध्ये मात्र आपण पाहतोय पहिल्या बाउन्सला वॉर्न केलं होतं. त्यानंतर हाई बॉल जर बाउन्स मध्ये पंचांच्या निर्देशनास आला, तिसऱ्या पंचांची मदत जरूर घेतलंय आणि तिथून आपण पाहतायत
यावेळेला आपण पाहू शकाल जो चेंडू बाउन्सर पद्धतीचा होता त्याला मात्र चांगला पूल केलाय निहिलनं. पंच मात्र दर्शवतील की नो बॉल. इथे मात्र आपण पाहतायत नो बॉल आहे. तुम्हाला पहिल्या बाउन्सची वॉर्न दिली होती, तदनंतरचा पुन्हा एकदा चेंडू तो आला. निहिलने पाहिलं ते की ह्या गोष्टी देखील तेवढ्याच महत्वाच्या आहेत. आता 9 चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. साई स्पोर्ट्स सरावली संघ पहिल्या षटकात थोडंसं खच्चीकरण जास्त झालंय. पुढचा बॉल यावेळेला निहिलनं पुन्हा एकदा बॉलला उडवलंय. क्षेत्ररक्षक तिथे कुणी नाहीत आणि मिड विकेटला आपण पाहतायत मिड विकेट कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचलेत. बघता बघता आपण पाहताय सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं आणि धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली ती म्हणजेच 29 धावा. 5 बॉलचा खेळ झालाय आणि 29 धावा या धावफलकावरती. या धावांचा वेग अगदी झपाट्यानं आणि त्याचं कारण निहिल किणी खूप सुंदर पद्धतीनं मनमोहित फलंदाजी. आजच्या दिवसातला दुसरा मॅच सफाळे गटात आपण पाहताय. साई स्पोर्ट्स सरावली आहेत आणि त्यांच्या विपक्षामध्ये एंजल स्टार अर्थात जागमाता रावळे. आणि या संघाचा सध्या भरपूर जास्त चर्चा जागमाता रावळे या संघाची राहिलेली आहे. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा आपण पाहतो इंटू द गॅप मध्ये फक्त दिशा दिली, योग्य वेगाचा योग्य वापर. निहिल मात्र मेरिट वरती फलंदाजी करतायत. पहिल्या षटकाचा खेळ तब्बल निहिलनं पूर्ण केला आणि खेळ परिपूर्ण होत असताना 33 धावा विदाउट लॉस, ज्यामध्ये 8 बॉल आणि 30 धावांची झंझावती खेळी. एका बाजूला जीत पाटील फक्त निहिलचा खेळ आजमावताय, निहिलचा क्लास तिथून पाहताय. चांगला खेळ राहिला. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर 33 धावा धावफलकावरती आहेत. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया डीजे कॅन्डी यांना. थँक्यू सो मच. वेलकम बॅक. पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. युवा खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि इथे निश्चित स्वरूपात पॉवर प्ले मध्ये फलंदाजांचा हल्ला बोल आणि खऱ्या अर्थाने निहिल किणीनं तो हल्ला बोल स्वीकारला. जबरदस्त खेळ केलाय. आपण पाहता इथे युवा खेळाडू देखील पोहोचतायत आणि निश्चित स्वरूपात आता सध्या जास्तीत जास्त युवा जे शालेय जीवनात असतात, कॉलेजच्या जीवनामध्ये असतात आणि क्रिकेटकडे जास्तीत जास्त ते आकर्षित झालेत. परंतु आता 10वी आणि 12वीच्या एक्झाम्स देखील आलेल्या आहेत, एक्झाम चालू आहेत. तर मित्रांनो, आयुष्यभर तुम्हाला क्रिकेट खेळायचं आहे, परंतु 10वी आणि 12वीचं वर्ष तुमच्या आयुष्याला कलाटणी देणार असतं. म्हणून आता जर तुम्ही 6 तास अभ्यास केला तर पुढे तुम्हाला साहेबाची नोकरी मिळेल. जर आता 6 तास अभ्यास केला नाही तर पुढे 12 तास काम करावं लागेल. ज्या अनुषंगाने इथे जे आमचे युवा खेळाडू आहेत, कोणी 12वी 10वी या वर्षामध्ये शालेय जीवनात असतील, त्यांनी हे 2 महिने आहेत हे खऱ्या अर्थानं अभ्यासाकडे भरपूर कॉन्सन्ट्रेट करा, कारण हेच वर्ष तुमच्या आयुष्याला एक वेगळं वळण देणार असतं. जर आता 6 तास अभ्यास तुम्ही नाही केला तर पुढे 12 तास कंपनीमध्ये राबावं लागेल. एका जरी तरुणानं हा मेसेज कानावरती घेतला आणि प्रामुख्याने लक्ष दिलं 10वी 12वी या तुमच्या महत्त्वाच्या शालेय जीवनावरती, महाविद्यालयाच्या जीवनावरती, तर निश्चित स्वरूपात ही फेरी आमची सार्थ ठरली असं मी नक्की म्हणेन. दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. दुसऱ्या षटकाला सुरुवात होत असताना आपण पाहताय जीत पाटीलनं आता इथून सुरुवात केली, जिथे पहिल्याच बॉलवरती 3 धावा मिळाल्या. धावसंख्या जर आपण तपासून पाहिली 36 वरती बिनबाद अशी जोडी आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला अतिश, दुसरं षटक, पहिलं षटक संघाचा ट्रम्प कार्ड, संघाचा प्रमुख गोलंदाज, त्याच्यावरती आक्रमण स्वीकारलं निहिलनं. पुढचा बॉल या षटकातला दुसरा आणि निहिल किणी नाही थांबणार आहे. या मैदानाच्या आतमध्ये मैदानाचा कुठलाही कोपरा असा नाही जिथे निहिल किणीनं फलंदाजी नाही केली आणि जागमाता रावळे संघ एन्जॉय करते निहिलची बॅटिंग. सुंदर बॅटिंग, सुरेख बॅटिंग, प्रतिम, अद्वितीय, विलक्षण कामगिरी. निहिल किणी 9 बॉल मध्ये 34 धावा. मैदानाच्या आतमध्ये पहिल्या बॉल पासून त्यांनी आक्रमक पवित्रा स्वीकारलाय. हाही आपण पाहतात. फटका केला, इनफिल्डच्या वरनं क्लिअर केलं. बघा फटके तुम्ही कसे खेळता हे महत्वाचं आहे. पॉवर प्लेचा षटक चालू आहे. फटक्यामध्ये विशेषतः ते ताकद लावत नाही. इंटू द गॅप मध्ये चेंडू आतमध्ये पुरवायच्यात, जे इंटू द गॅप मध्ये ते फटके खेळतात. म्हणून ताकदीचा विशेषतः उपयोग नाही. त्यांच्याकडे चांगलं टायमिंग आहे आणि जर चांगलं टायमिंग तुमच्याकडे असेल तर क्रिकेट परिपटलावरती निश्चित स्वरूपात तुम्ही एक उत्तम प्रतीचे फलंदाज आहात आणि निहिल ते आपल्याला मूर्तिमंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. एका बाजूला आता साई स्पोर्ट्स सरावली या संघाला विकेट फॅक्टर आणि विकेट फॅक्टर ही भूमिका खूप महत्वाची असणार आहे. इथून जर विकेट येत नाही तर मग डोकेदुखी आणखीन वाढेल. एका फ्रेम मध्ये बॉलर अतिशला पाहताय, एका फ्रेम मध्ये आपण फलंदाज निहिल किणी याला पाहताय. दुसरं षटक आणि दुसऱ्या षटकात धावांचा उंचावणारा ग्राफ. रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न, पंचांकडे लाऊड अपील. पंच मात्र तिथे
दर्शवतायत की इथे फलंदाज बाद होईल. पंचांनी बोट उचलला आकाशाकडे. रिव्हर्स स्विच पायचीच्या स्वरूपात LBW मध्ये सापडलेत आणि LBW साठी तुम्हाला रिव्ह्यू नाही मिळणार. जिथे मात्र आपण पाहतायत निहिल त्यांची भावना व्यक्त करतात की चेंडू इथे, परंतु आता आर्ग्युमेंट्स नको, सहकार्याची गरज आहे. इथे फलंदाज निहिल किणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. फटका चांगला केला होता त्यांनी मागच्या षटकामध्ये, याही आधीच्या बॉलवरती चांगला क्रिकेट दाखवलं, परंतु इथे जसं फील्ड रिस्ट्रिक्शन पाहिलं आणि फील्ड रिस्ट्रिक्शन पाहता मोहाला बळी पडले. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न राहिला आणि त्या प्रयत्नांना फलंदाज आतिश यांना ते यश संपादन झालं. एक महत्वाचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. निहिल किणी इथे बाद होईल. मैदानाच्या आतमध्ये हार्दिक गरत हाही एक तुल्यबळ फलंदाज, एक दिग्गज फलंदाज म्हणून हार्दिकचा देखील उल्लेख केला जातो. सातत्याने चांगली कामगिरी करत असतात आणि तोच हार्दिक आपल्याला पाहायला मिळेल. एंजल स्टार जागमाता रावळे तीन षटकांचा आपण पाहतोय तर इथे 6 षटकांचा मॅच आणि ज्यामधले दुसरे षटक 3 चेंडू फेकून झालेत. बघा आपण रिप्लेच्या माध्यमातून पाहताय हार्दिक जे नुकताच दाखल झालेत, परंतु निहिल केणी यांचा जो खेळ आपल्याला पाहायला मिळाला, जिथे पंचांनी पायचीत मध्ये फलंदाज निहिल हे बाद होताना आपल्याला पाहायला मिळाले. चांगली गोलंदाजी केली. रिव्हर्स जसे झाले तसं त्यांना फॉलो केलं. आणखीन शरीरामध्ये येणारी ती लाईन चांगली राहिली. बंडू म्हात्रे सर आपल्याला पाहायला मिळतात, या मॅचचा आनंद घेत आहेत, कारण निहिलनं त्यांना एंटरटेन केलं. पहिल्या 9 चेंडूंमागे 40 धावा भरपूर चांगल्या राहिल्या. आता हार्दिक घरत दाखल झालेत. युवांचा मात्र हा संघ आहे जागमाता रावळे, ज्यामध्ये तुम्हाला सुरुवातीचे जे खेळाडू आहेत ते युवा आहेत. हार्दिक घरत असेल, हिमेश असतील, साहिल चापके असेल, चांगले फलंदाज. कट केले बॉलला आणि चेंडू लॉंग स्टॉप मधून यष्टीरक्षकाला बीट करत निघून चाललाय सीमारेषा पलीकडे. चौकार. पायांचं गाणी वाजो. थँक्यू सो मच. इथे मात्र आपण पाहतायत महेंद्र भोईर हे थोडे बीट झाले आणि संधी मिळाली हार्दिकला. पुढचा बॉल, जबरदस्त फटका, अतिशय सुंदर फटका, द फ्रंट टॉप विकेट. चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. अतिशय सुंदर. हार्दिक देखील आलेत आणि जिथे निहिलनं सोडलं होतं तिथे आता हार्दिकनं चालू केलंय. साहिल चापके देखील पाठ बांधून रेडी आहेत. तोही आक्रमक फलंदाज ज्यांच्या नावी अनेक अर्धशतकं राहिली 2024-25 या हंगामामध्ये. एक जबरदस्त खेळाडू आणि येणाऱ्या काळात याही नावाची चर्चा तेवढी जास्त प्रमाणात होईल. ज्या पद्धतीने निहिलनं खेळ पुढे आणला त्याच पद्धतीने साहिलचा खेळ देखील आपल्याला पाहायला मिळतोय सातत्यानं. हार्दिक घरत दाखल झालेत. हार्दिक घरतनं 2 चेंडूंमागे 2 चौकार केले. कव्हर ड्राईव्हच्या माध्यमातून तो स्ट्रोक होता. पुढचा बॉल, फुलरलेनचा बॉल व्यवस्थित कनेक्शन नाही करता आलं. हार्दिक घरत जीवाचा आटापिटा करत 1 धाव परिपूर्ण करतील आणि आता भरपूर वेळानंतर पुन्हा एकदा जीत पाटील जे स्ट्रायकिंग एंडला येतील त्यांच्याकडे देखील तो दर्जा आहे. उत्तम प्रतीचे तेही फलंदाज आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचतात 49. 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांचा खेळ परिपूर्ण होत असताना साई स्पोर्ट्स सरावली या संघाच्या विपक्षामध्ये एंजल स्टार जागमाता रावळे या संघाने 49 धावा उभ्या केल्या. उर्वरित 4 षटकं तेवढीच महत्वाची असणार आहेत. त्या 4 षटकांचा खेळ कुठल्या पद्धतीने येईल पुढे हेही बघायला तेवढीच चांगली मजा आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण जीत पाटील आणि एका बाजूला हार्दिक घरत हे दोन्ही फलंदाज तुम्हाला जबरदस्त फॉर्मात पाहायला मिळतात या हंगामामध्ये. याही षटकात आपण पाहतायत 16 धावा आल्या. 1 गडी जरूर बाद झाला, तो महत्वाचा होता आणि तो गडी बाद होणं साई स्पोर्ट्स सरावलीसाठी खूप महत्वाचं होतं. पहिल्या षटकात काय झालंय ते नाही चालणार बघून मॉर्केलला. निहिलचा तो आपण खेळ पाहताय 340च्या स्ट्राईक रेटनं 5 चौकार 2 षटकार आणि निहिलची बॅटिंग. मैदानाच्या चहू बाजूला चांगल्या पद्धतीने ज्यांनी खेळ केला तेच निहिल किणी आपल्याला पाहायला मिळतात. अतिशय सुंदर फटके, परंतु तदनंतर रिव्हर्स स्वीपच्या मोहाला बळी पडले. रिव्हर्स स्वीपचा फटका स्वीकारला आणि तिथे पायचीच्या स्वरूपात बाद होताना. तिसरं षटक फुलर लेनचा बॉल खेळायचं होतं डीप स्क्वेअर लेगला, परंतु बॅट आणि बॉलचं कनेक्शन तेवढं हवं तसं नाही. चेंडू मात्र आपण पाहतायत लॉंग ऑन मध्ये. तिथे क्षेत्ररक्षकांनी प्रोटेक्शन दिलं. त्या बॉलला धावसंख्या 1 मिळाली आणि 50 धावा तब्बल तिसऱ्या षटकाच्या 1 चेंडूंचा खेळ परिपूर्ण होत असताना 50 धावा फलकावरती आहेत एंजल स्टार जागमाता रावळे या संघाच्या. पुढचा बॉल, इथे पंच नितेश कदम सरांचे 2 समांतर रेषेत येतील.
आणि धावसंख्या जर आपण पाहिलं तर त्यांनी स्क्वेअर लेग पंचांनी दर्शवलं मुख्य पंचांना की हा चेंडू वाईड आहे आणि तो बॉल वाईड मात्र आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या 51 वरती जाऊन पोहोचते. जित पाटील आणि हार्दिक घरत ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. प्रणय पाटील मुख्य आयोजक म्हणून प्रणय पाटील, अक्षय पाटील. पुन्हा एकदा हा बॉल पंचांनी नो घोषित केलाय. मॉर्केलची जी लाईन आणि लेन्थ स्वाभाविक त्याची गोलंदाजी आहे ती या मॅच मध्ये विशेषतः बघायला मिळाली नाही आणि सध्या तोच चर्चेचा विषय राहिलाय साई स्पोर्ट्स सरावली संघासाठी. महत्वाचा गोलंदाज आहे मॉर्केल. अनेक वेळा मॅन ऑफ द सिरीज याही गोलंदाजाच्या नावावरती राहिलेले आहेत. ज्या पद्धतीची चांगली गोलंदाजी त्या पद्धतीचा घातक फलंदाज म्हणून मॉर्केल यांना पण पाहतात. परंतु आज तो सूर मिळत नाहीये. पहिल्या षटकात देखील धावा भरपूर आल्या आणि दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतायत 2 एक्स्ट्रा चेंडू आणि तदनंतर योग्य बॉल. जीतसाठी मात्र आपण पाहतात वेग वाढवणारा चेंडू ठेवला, तदनंतर गुड लाईन स्पॉटला त्या बॉलची पिचिंग ठेवली. आपल्या हाईटचा पुरेपूर वापर करत असताना आपण पाहतात मॉर्केल यांना 52 धावा धावफलकावरती 1 गडी बाद अशी स्थिती. तिसरा षटक आणि तिसऱ्या षटकातल्या 2 बॉलचा खेळ परिपूर्ण होतोय. ओव्हर द स्टंप्स, बॅटची कड आणि चेंडू लॉंग स्टॉपला. फाईन लेगचा शॉट मध्ये खेळाडू जरूर होता परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर मैदानाच्या आउटफील्ड भरपूर तेज, भरपूर फास्ट. चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे. धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर या 4 न फ्लाय होतील, अर्थात 56 धावा धावफलकावरती. बघा चेंडूमध्ये फारसं काहीच कमी नव्हतं परंतु यष्टीरक्षक आणि जो फाईन लेगचा खेळाडू आहे त्यांच्या मधोमध तो बॉल पडला. म्हणजे नशिबानं साथ दिली नाही तिथे क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमच्या साई स्पोर्ट्स सरावलीला. धावसंख्या 56. हार्दिक घरत, जित पाटील. जित पाटीलकडे सरळ बॅटनं भरपूर छान पद्धतीचे फटके आहेत. चांगलं टायमिंग ज्या पद्धतीने निहिलकडे आहे त्याच पद्धतीने जित पाटील देखील तेवढेच चांगले आणि ताकदीचे फलंदाज आहेत. मॉर्केल पुन्हा एकदा तयार. डीप एक्स्ट्रा कव्हरला या बॉलला खेळायचं होतं परंतु त्या चेंडूला रीड करता आलं नाही. बॅटचा ब्लेड लवकर बंद झाला आणि चेंडू तदनंतर आपण पाहतायत क्लीन मिस. मागे यष्टीरक्षक महेंद्र भोईर यांना आपण पाहतायत. विघ्नहर्ता स्पोर्ट्स राजू भोईर आणि महेंद्र भोईर हे आपल्याला पाहायला मिळतात. 2 बंधू. चांगला बॉल परंतु पंचांनी त्या बॉलला इथे निश्चित स्वरूपात नो घोषित केलेला आहे आणि तिसऱ्या पंचांची मागणी घेतली क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने की गुड लाईन स्पॉटवरनं तो बॉल उसळी घेणार आहे असं महेंद्र भोईर मागून दर्शवतात. तिसरे पंच येतील. आधुनिक काळात आपण युट्यूब लाईव्ह ही संकल्पना पाहतोय ज्यामध्ये सगळ्या काही गोष्टी तुमच्यासमोर क्लिअर होतात आणि ते आपल्याला पाहायला देखील मिळतील. तिसरे पंच आलेत वॉर रूम मध्ये. प्रवीण पाटील त्यांना सर्व काही गोष्टी अगदी व्यवस्थित मांडतील त्यांच्यासमोर आणि तदनंतर तो डिसिजन जो पेंडिंग आहे तो आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळेल. आपण बघणार आहोत तो चेंडू कुठल्या पद्धतीनं जो ट्रॅव्हल झाला. तिसरे पंच देखील इथे आलेत आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय हा चेंडू जर आपण पाहिला तर नो बॉल आपल्याला पाहायला मिळेल. इथे जर आपण पाहिलं तर बघा फलंदाजानं भरपूर प्रयत्न केले होते अगदी चंप मारून आणि तो नो बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. 57 धावा धावफलकावरती आहेत आणि इथे जर आपण पाहिलं 57 धावा या धावफलकावरती आहेत. खऱ्या अर्थानं आपण पाहतायत षटक क्रमांक 3 आहे. तिसऱ्या षटकात मॉर्केलला जो आज सूर मिळाला नाही ती थोडीशी डोकेदुखी राहिली ती म्हणजेच फिल्डिंग करणाऱ्या टीमची. हरकत नाही, गोलंदाजी करत असताना व्यत्यय आले परंतु फलंदाजी तुमच्याकडे देखील ती 6 षटकं असतील. जित पाटीलला इंटू द गॅप मध्ये बॉलला खेळले. त्रिशिका 11 स्टँड मध्ये हा पोहोचलाय चौकार. 4. थँक्यू सो मच. चेंडू थोडासा पुढ्यातला होता त्या बॉलवरती आक्रमण केलं. मिड विकेटला क्लिअर करणारा हा फटका. चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. 61 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा बॉल. या वेळेला आपण पाहतायत पंचांनी बोट उचलला आकाशाकडे आणि जित पाटील स्वतः इथे मात्र येतात बाहेर. साहिल चापके मंद मंद पावलांनी दाखल होतील. आक्रमकतेचं दुसरं नाव अर्थात साहिल चापके. एक कमी वयात भरपूर चांगलं क्रिकेट ज्यांचं बहरलं आणि ज्यांचं चांगलं टॅलेंट आपल्याला ते पाहायला मिळालं तेच साहिल दाखल होत आहेत. 3 षटकांचा खेळ आहे. जितचा खेळ जर आपण तपासून पाहिला तर 8 बॉलमध्ये 11 धावा, 137.50 चा स्ट्राईक रेट त्यांनी राखला ज्यामध्ये 2 चौकार आले. 5 डॉट बॉल देखील खेळलेत.
परंतु आता इथून 3 षटक आहेत. अर्धा पडाव संपलाय, ज्यामध्ये निहिल आणि जीतचा खेळ परिपूर्ण झाला, समाप्तीवरती आला. रिप्ले बॅचच्या माध्यमातून आपण पाहताय बॉलने उसळी घेतली आणि मागे महेंद्र भोईर यांचे सेफ हँड आपल्याला पाहायला मिळाले आणि फलंदाज इथे बाद होताना जीत पाटील. साहिल सापके जे आलेत ते नुकताच दाखल झालेत, नॉन स्ट्रायकिंग एंडला असतील आणि आता 18 बॉल इथून महत्वाचे आहेत. आता हळूहळू कमबॅक होत चाललाय, कमबॅक करावा लागेल साई स्पोर्ट्स सरावलीला. पहिल्या षटकाचा जर विचार केला तर आपण पाहतायत 33 धावा आल्या, दुसऱ्या षटकात धावसंख्या आल्या 16, परंतु महत्वाचा विकेट अर्थात निहिल किणी बाद झाला. तिसऱ्या षटकाचा खेळ आपण तपासून पाहिला तर 12 धावा आल्या आणि महत्वाचा खेळाडू तोही जीत पाटील बाद झाला. आणि असं आपण 3 षटकांची ती समरी पाहिली, ग्राफ पाहिलेत. गोलंदाज तयार, अतिश वैयक्तिक दुसऱ्या संघासाठी 4थं षटक. चौथं षटक आपल्याला पाहायला मिळतंय. हिमेशला आपण पाहतायत, हिमेश घरत हाही एक उत्कृष्ट क्रिकेटपटू आणि विपुल घरत यांना देखील आपण पाहताय. युवा आम्ही जो उल्लेख केला, नयन पाटील सारखे खेळाडू त्यांच्याकडे आहेत, एक्सपिरियन्स त्यांच्याकडे देखील आहे. गोलंदाज तयार. इथे मात्र आपण पाहताय काय फटका खेळलाय, अप्रतिम अद्वितीय क्लास. हार्दिक घरतच्या बॅट मधनं देखणा षटकार 6. कव्हरला षटकार ठोकणं तेवढंच सोपं नसतं, परंतु त्या हार्दिक घरतचं कौशल्य आहे, ज्यांनी अतिशय सुंदर पद्धतीनं काय फटका केला, जबरदस्त पद्धतीनं. आपण दोन्ही कॅमेऱ्याच्या फुटेज मधनं पाहतायत. यावेळेला शॉर्ट कव्हरला खेळाडू राजू भोईर यांना आपण पाहतात, त्यांनी फील्ड केलं बॉलला. एका षटकानंतर स्ट्राईक रोटेट केली आणि आता साहिल सापके हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय जो दाखल झालाय आणि या मॅचचा पहिलाच बॉल फेस करण्यासाठी. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 68. चांगला बॉल साहिलला थोडंसं सरप्राईज केलं. चेंडू आउटसाइड ऑफ द ऑफ होता आणि तदनंतर चेंडू पडल्यानंतर आपण पाहिलं की चेंडूनं आतल्या बाजूने वळण घेतलं, इन स्विंग आपल्याला पाहायला मिळाला आणि साहिल तिथे थोडा सरप्राईज झाला. आपण पाहताय चौथं षटक आणि चौथ्या षटकातला 3 बॉलचा खेळ परिपूर्ण होत असताना साहिल सापकेला आपण पाहताय 68 चौथा बॉल. आणि चौथा बॉल आपण पाहतोय फुलर लेनचा होता, व्यवस्थित बॅट आणि बॉलचं कनेक्शन झालं नाही. चेंडू मात्र आपण पाहतायत बॅकवर्ड स्क्वेअर लेगला हार्दिक घरत मात्र दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात होते आणि तिथे साहिलने फक्त एका धावेनं संतुष्ट राहावं असं त्यांनी निश्चित स्वरूपात हार्दिकला स्ट्रायकिंग एंडला आणलं. कारण हार्दिकच्या बॅटमधनं चांगल्या धावा आल्यात, चांगले फटके आलेत. त्या अनुषंगानं साहिलने सांगितलं की हार्दिक तू बॅटिंग वरती असणं तेवढंच महत्वाचं आहे. मी आतापर्यंत दुसऱ्याच बॉलचा खेळ करतोय, येणाऱ्या काळात तोही निश्चित स्वरूपात आक्रमक होईल. गोलंदाज तयार. पंचांच्या माध्यमातून या बॉलला स्क्रोल केलं जात आहे. फलंदाज आधी लेग स्टंप्सला उभे होते, तदनंतर फलंदाजाच्या त्या निर्देशनास आलं, रीड केलं फलंदाजाला अतिशने आणि तदनंतर वाईडिश पद्धतीचा हा चेंडू हाताळला, शरीरापासून दूर ठेवलाय. या बॉलला 69 धावा धावफलकावरती आहेत, 2 गडी बाद झालेत आणि आपण पाहताय या षटकातला शेवटचा बॉल. चांगला बॉल, पुन्हा एकदा अतिशय सुंदर गोलंदाजी, अतिशय कौतुक करावं लागेल. पहिल्या षटकात पहिल्याच बॉलवरती आपण पाहतात षटकार त्यांच्या विरोधात आला होता, याही षटकात षटकार आला, परंतु तदनंतर ज्यांनी 3 बॉल डॉट देखील फेकले ही गुणवत्ता अतिशय राहिली. 4 षटकांचा खेळ योग्य रीतीने परिपूर्ण झालाय आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 69 वरती. हार्दिक आहेत आणि एका बाजूला साहिल आहेत. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया डीजे कॅन्डी यांना. आये रानी तुला मैं प्यार करसू, अरे डार्लिंग आय लव यू. तुला कानन झुमकाली देसू, वुमन डार्लिंग आय लव यू. यस, आजचा दिनविशेष अर्थात व्हॅलेंटाईन डे आणि व्हॅलेंटाईन डेचं सुमधुर गीत ऐकवतात आमचे डीजे कॅन्डी. गोलंदाज तयार. साहिल सापके यांच्या व्यवस्थित बॅट आणि बॉल मधलं कनेक्शन होत नाही. चेंडू मात्र आपण पाहताय मिड विकेटला, खराब क्षेत्ररक्षण परंतु बॅकअप चांगला.
बघता बघता आपण पाहत्या 2 धावा परिपूर्ण झाल्या. धावसंख्या 2 न फ्लाय होतील आणि जाऊन पोहोचतील त्या म्हणजेच 71 वरती. 71 धावा या धावफलकावरती आहेत. जर आपण टायमिंग इथून पोहोचला जाईल. फिल्डिंगचा जर व्ह्यू आपण पाहिला तर शॉर्ट थर्डमॅन मध्ये 1 खेळाडू, शॉर्ट कव्हरला 1 खेळाडू, तदनंतर मिड ऑफला 1 खेळाडू, डीप एक्स्ट्रा कव्हरला 1 खेळाडू आपण पाहताय. लॉंग ऑफ लॉंग ऑन आहे हा साहिल सापके. मी जो उल्लेख केला होता की याही खेळाडूकडे आक्रमकता आहे आणि ती आक्रमकता ते सिद्ध करतोय. चेंडू स्टँड अँड डिलिव्हर, षटकार. चांगली फटकेबाजी. जे 4 फलंदाज झाले, एकही फलंदाज इथे मात्र आपण पाहतोय सीमारेषेच्या पलीकडे प्रत्येक फलंदाजानं आपण पाहतोय या बॉलला पाठवलंय. हार्दिक गरत असतील, साहिल सापके असतील, तदनंतर जीत पाटील असतील. निखिल केणीचा खेळ पहिल्या षटकात जबरदस्त राहिला. गोलंदाज 5वं षटक घेऊन आलेत ते म्हणजेच विराज. स्लॉग षटक आणि स्लॉग मध्ये स्लॉग फलंदाजी इथे साहिल सापकेची पाहायला मिळते. पुन्हा एकदा लोन फुटचा बॉल इनटू द गॅप मध्ये, त्या बॉलला ढकललंय. सलग षटकारानंतर हा आलाय महत्वाचा चौकार. दर्जेदार बॅटिंग, क्लास बॅटिंग. स्लॉग मध्ये कशी फलंदाजी करावी, साहिलनं अनेक वेळा याच पद्धतीची फलंदाजी केली आणि ती फलंदाजी पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. 81 धावा धावफलकावरती. रिप्ले बॅटच्या माध्यमातून आपण पाहताय फुलटॉस पद्धतीचा बॉल आणि त्या बॉलला इनटू द गॅप मध्ये फक्त दिशा दिली आणि 217 चौकार या स्पर्धेचे परिपूर्ण होत आहेत. 3 बॉलचा खेळ झाला. 3 बॉलचा खेळ परिपूर्ण होत असताना 81 धावा आणि 2 गडी बाद. श्रीकृष्ण मंडळ चाफेवाडी आयोजित चाफेवाडी चषक 2025 42 वर्ष या स्पर्धेने मात्र पूर्ण केलीत. आपण पाहताय स्पर्धेला अविरत कामगिरी क्रिकेटच्या माध्यमातून. हेलिकॉप्टर खेळायचा होता. चेंडू ऑन साइडला लॉंग दी कार्पेट. क्षेत्ररक्षक आहेत काउ कॉर्नर आणि लॉंग ऑनचे, ते बॉलला प्रोटेक्शन देतात. तत्पूर्वी आपण पाहताय सिंगल परिपूर्ण होईल. या सिंगलच्या साह्यानं 82 धावा आणि चेंडूंचा खेळ संपलाय. तो म्हणजेच 4 उर्वरित 2 बॉल आहेत. विराजनं 1 षटकार 1 चौकार आला. तदनंतर त्याने देखील आता गोलंदाजीमध्ये सुधारणा केली आणि सुधारणा असायला हवी. 82 धावा तर आतापर्यंत आहेत आणि जागमाता रावळे संघ अर्थात एंजल स्टार्स आता वेल सॅटिस्फाय असेल की आपलं स्कोर कार्ड जे असायला हवं होतं ते इथून तर आपण उभं केलंय. गोलंदाज तयार. ऑन साइडला पुन्हा एकदा काउ कॉर्नरचा खेळाडू त्या बॉलला उचलेल, फेकी करेल, तत्वरती सिंगल मिळते. सिंगलच्या साह्यानं जर आपण पाहिलं तर धावसंख्या 83 वरती जाऊन पोहोचतात. उर्वरित या षटकातला 1 बॉल आणि तदनंतरचं 1 षटक तेही तेवढंच महत्वाचं असेल. टार्गेट आता जागमाता रावळे संघ त्यांचा प्रयत्न तोच असेल की आपल्याला 100 पर्यंत पोहोचायचं आहे. तर गोलंदाजी करणारा संघ सांगत असेल की 90च्या खाली कसं थांबवता येईल. शॉर्ट बॉल होता, बॉलला व्यवस्थित टायमिंग करता आलं नाही. चेंडू मात्र आपण पाहताय स्क्वेअर लेग मध्ये. क्षेत्ररक्षण करतील, 2 धावा मिळतील आणि धावसंख्या 2 न 5 षटकांचा इथे खेळ योग्य रीतीने संपला. 85 वरती 2 गडी बाद. 9 बॉल मध्ये 18 धावांवरती हार्दिक गरत खेळत आहेत. साहिल सापके 7 बॉल मध्ये 16 वरती खेळत आहेत. आता उर्वरित 1 षटकाचा खेळ बाकी. 1 षटकाचा खेळ बाकी असताना घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया डीजे कँडी यांना. वेलकम बॅक. पुन्हा एकदा अल्ला तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. श्रीकृष्ण मंडळ चाफेवाडी आयोजित चाफेवाडी चषक 2025 एक जुनी जाणती परंपरेची स्पर्धा. किरण कारभारी सरांनी सकाळच्या सत्रात मेसेज दिला की 42 वर्ष हे 42 वर्ष आहेत पूर्ण होत असताना या स्पर्धेला. आणि खऱ्या अर्थाने एक सुंदर आयोजन कसं असतं, आयोजन करता येतं, नियोजन महत्वाचं असतं आणि अगदी योग्य आयोजन नियोजन ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. हार्दिक गरत यांच्यासाठी फुलटॉस बॉल आणि इथे त्या फुलटॉस बॉलला कन्वर्ट नाही करता आलं षटकारामध्ये. शेवटच्या षटकात फुलटॉस बॉलवर का असू दे विकेट येणं गरजेचं होतं आणि ती विकेट मिळाली हार्दिक गरतची. फलंदाज बाद. मारली मला त्या नक्कीनं मारली मला त्या नक्कीनं
थँक्यू. हार्दिक गरत यांना आपण ऑन स्क्रीन पाहताय. बाद होत असताना फुल टोसचा बॉल होता, फुलर लेनचा बॉल होता, परंतु योग्य टायमिंग तिथे नाही झालं आणि तिथे अतिशय सुंदर पद्धतीने झेल पूर्ण केला क्षेत्ररक्षकानं आणि इथे फलंदाज बाद होत आहेत. हार्दिक गरजचा खेळ जर आपण तपासून पाहिला तर खूप सुंदर पद्धतीनं 2 चौकार 1 षटकार आणि त्यांची आपण समरी पाहताय. जबरदस्त क्रिकेट खेळले त्यांनी देखील. गोलंदाज तयार. नयन पाटील पहिल्याच बॉलवरती चेंडूला भरपूर वेळ हवेत होता, स्वतः गोलंदाज पुढे आले होते, परंतु तेवढंसं सोपं नसतं. गोलंदाजी हाताळून झेल पर्यंत पोहोचणं, तुमचा फॉलो थ्रू संपून पुन्हा एकदा त्या बॉलच्या मागे धावणं, परंतु इथे निखिल यांनी प्रयत्न केले. बघा दोन्ही अँगलनं आपण पाहताय. बॅटचा जो ब्लेड होता तो आधी बंद झाला आणि चेंडू उशीर आणला, त्या अनुषंगाने चेंडूने फक्त उंची घेतली. जबरदस्त कॅमेरा वर्क. डीपीएनचे दोन्ही कॅमेरामॅन एका बाजूला आपण पाहतायत साहिल मांगेला आणि रोहित चौधरी यांचं कौतुक करावं लागेल. उल्लेखनीय कामगिरी. साहिल चपके याही वेळेला आपण पाहतायत मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. बॉल कव्हरला. क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये, त्यांच्या माध्यमातून फील्ड होईल. तत्पूर्वी धावसंख्या 2 परिपूर्ण होतील. धावसंख्या 2 आकार घेत 88 वरती. आता 3 गडी बाद अशी स्थिती एंजल स्टार जागमाता रावळे आपल्याला पाहायला मिळतोय. हरेश्वर केणी आणि प्राण भोईर यांनी मात्र या संघाची बांधणी केली आणि युवांना एक हा चांगला प्लॅटफॉर्म सेट करून दिला. जागमाता रावळे या संघाची बांधणी होत असताना युवांना संधी दिली आणि आज हे युवा सध्या पालघर जिल्ह्यामध्ये आपल्या नावाचा दबदबा, आपल्या गावाचं नाव पुढे करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. व्हाईट बॉल इथे पाहायला मिळाला. आपण पाहताय साहिल चापकेने पाहिलं आणि तदनंतर पंचांकडे ती कामगिरी सोपवली की या आवाक्याच्या बाहेरचा बॉल, रेंजच्या बाहेरचा बॉल, व्हाईट लाईनच्या बाहेरचा बॉल, तो व्हाईट बॉल इथे घोषित होतोय. पुन्हा एकदा इंटू द गॅप मध्ये खेळतील. क्षेत्ररक्षक तिथे आहेत, परंतु त्यांना हॅलो टाटा बाय बाय म्हणत बॉल डीप एक्स्ट्रा कव्हरला क्लिअर करेल. 4. थँक्यू. धन्यवाद. पुढील होणारा सामना शिवशक्ती उसरणे आणि जयप्रकाश एडवण दोन्ही कर्णधारांना विनंती करतोय की आपण या उर्वरित 2 बॉल नंतर टॉस साठी या. साहिल चापके शफल झाले होते, त्यानंतर बॉल वरती रेंज मध्ये आले, परंतु कनेक्शन करता आलं नाही. फलंदाज इथे बाद होतील. शेवटच्या षटकामध्ये 2 विकेट. शेवटचं षटक चांगलं राहिले निखिलचं. 5 बॉलचा खेळ त्यांनी परिपूर्ण स्वीकारला आणि तदनंतर आपण पाहतायत फक्त 8 डावा खर्च करत 2 महत्वाचे गडी त्यांनी बाद केलेत. हार्दिक गरत आणि एका बाजूला आपण पाहतात ते म्हणजेच साहिल चापके हे आता बाद होत आहेत. 10 बॉल मध्ये 22 धावा, 2 चौकार 1 षटकार, 2 बॉल डॉट देखील केले. 220च्या स्ट्राईक रेटनं साहिल चापके आता बाद होताना. शफल झाले होते, तदनंतर चेंडूने उसळी जास्त घेतली, बॉल स्टिकर वरती आला आणि तदनंतर योग्य झेल तिथे टिपला गेला. चला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये त्वरित पाठवायचा आहे. हरेश्वर केडी यांना आपण पाहतायत. वडील आणि मुलगा एकत्र आतापर्यंत क्रिकेट खेळतायत आणि हरेश्वर केडी आपण 40+ क्रिकेट देखील भरपूर 4 पद्धतीनं ज्यांनी आता सध्या रुजू आहेत 40+ क्रिकेटमध्ये, परंतु त्यांनी एक हिराला जन्म दिला असं म्हणायला हरकत नाही. स्टार खेळाडू निखिल केणी ज्याचा खेळ आपल्याला पाहायला मिळाला आणि त्याचेच वडील हरेश्वर केणी एक जुने जाणते खेळाडू आहेत. भरपूर वर्ष टेनिस बॉल क्रिकेटची सेवा त्यांनी केलंय आणि आता जागमाता रावळे एंजल स्टार्स या संघासाठी आता शेवटचा बॉल. साहिल चपकेचा आपण खेळ पाहिला ज्यामध्ये ज्यांनी चांगलं क्रिकेट दाखवलं. शेवटचा बॉल असेल 6व्या षटकातला. पहिल्या इनिंगचा खेळ आपण पाहतात. 93 धावा या धावफलकावरती आहेत. भरपूर झपाट्यानं धावांचा वेग वाढता राहिला, परंतु या षटकात निखिलनं चांगली गोलंदाजी केली. अगदी येता क्षणी समोर फटका चांगला खेळला होता, परंतु तिथे विकेट आपल्याला पाहायला मिळाली. अगदी येता क्षणी हरेश्वर केणी यांनी डाऊन द ग्राउंडचा स्ट्रोक स्वीकारला. तिथे क्षेत्ररक्षण निवडलं. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक मार्केल चुका त्यांच्याकडून नाही होत आणि ते आता देखील बघायला मिळालं. अतिशय योग्य रीतीने झेल टिपला. 93 धावा धावफलकावरती आहेत. 94 धावांचं पाठलाग. एका बाजूला जयप्रकाश एडवण आणि दुसऱ्या बाजूला शिवशक्ती उसरणे. दोन्ही कर्णधारांना विनंती करीन की आपण प्लीज टॉस साठी या. इनिंग्स ब्रेक मध्ये तो टॉस असणार आहे. 6 षटकांचा खेळ संपलाय. जागमाता रावळे संघाने टॉस पराभव झाला होता, परंतु बॅटिंगनं आता चांगल्या सुसज्ज स्थितीमध्ये पोहोचलेत.
93 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत आणि 94चा पाठलाग करायचा आहे. घेऊया आपण टॉस बॉक्स मध्ये जो महत्वाचा टॉस, जिथे शिवशक्ती उसरणी आणि एका बाजूला जयप्रकाश एडवण, सर दोन्ही कर्णधार या टॉस साठी. उसरणी संघ आपण इथे असाल तर प्लीज रिपोर्टिंग करा. सामन्याला देखील सुरुवात होईल, दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल. ज्या वेळेला दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल त्यावेळेला मायक्रोफोन वरती दुसऱ्या इनिंगचा डाव आपल्याला सांगण्यासाठी पालघर भूषण, पालघर जिल्ह्याचा बुलंद आवाज, प्रमोद शेडगे सरांचा आवाज आपण ऐकणार आहोत या 6 षटकांसाठी. उसरणी संघ जर तुम्ही आला असाल तर प्लीज रिपोर्टिंग करा. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच उत्कर्ष पाटील, व्हॉइस ऑफ दनसार. आपण ऐकतायत त्यांचा आवाज. सर्वांचा करूया मनपूर्वक धन्यवाद. श्रीकृष्ण मंडळ चाफेवाडी आयोजित चाफेवाडी चषक 2025 अतिशय दैदिप्यमान असा टेनिस बॉल क्रिकेटचा सोहळा. कालच्या दिवसात आपण पाहिलं राजेंद्र गाविस साहेब, पालघर विधानसभा विद्यमान आमदार, पालघर जिल्ह्याचे शिल्पकार, कार्यसम्राट आणि लोकप्रिय आमदार यांचं आगमन झालं होतं. द्वितीय पारितोषिक त्यांच्या माध्यमातून सुपूर्द केले गेले. श्री समर्थ कृपा बॅटरी, दीपेश पाटील सेल्स अँड सर्व्हिस, आमचा कॉमेंट्री बॉक्स रोहित दर्शवत असताना पाहायला मिळतोय. रोहित आणि साहिल आज हर्षल रेस्ट घेत आहेत आणि त्यांच्या जागी आज केवल मांगेला यांना आपण पाहू शकतायत. आज खऱ्या अर्थानं आपण पाहतायत व्हॅलेंटाईन डे आहे, परंतु त्या 40 खऱ्या अर्थानं आपण पाहताय सीमारेषेवर पुलवामा येथे झालेल्या भॅड आपण पाहू शकलात ब्लॅक डे म्हणून आजच्या दिवसामध्ये ओळखला जातो. गोलंदाजी हिमेश सातत्याचं दुसरं नाव गोलंदाजीच्या बाबतीमध्ये म्हणायचं झालं तर हिमेश अतिशय चांगली गोलंदाजी करताना सातत्यपूर्ण आपल्याला पाहायला मिळतो. आजचा सलग 4था दिवस या स्पर्धेचा चाफेवाडी चषक 2025 आपण पाहतायत, अनुभवतायत. या स्पर्धेचं आयोजन नियोजन अफलातून
आलेल्या लाडक्या क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत. DBN लाईव्हच्या माध्यमातून आपण खऱ्या अर्थानं पाहत आहेत. अतिशय सुंदर क्लॅरिटी, प्रत्येक जण श्रोते सुद्धा प्रसन्न होत असतील हे थेट प्रक्षेपण पाहून. चांगला बॉल यावेळेला बॅटची एजंट टेकन, ज्या पद्धतीने आले त्याच पद्धतीने मात्र पॅव्हेलियनच्या रस्त्याला जात असताना जीत पाटील कोणतीही चुकी करत नाहीये. ग्रेट कॅच, हिमेश इज ऑन अ हॅट्रिक. विकेट हॅट्रिक साध्य करेल का करण? एक चांगला फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. कागदोपत्री स्ट्रॉंग राहिले, मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला स्ट्रॉंग राहावं लागतं, गुणवत्ता ती सिद्ध करावी लागते. क्रिकेटचा खेळ असाच आपल्याला पाहायला मिळतो की ज्या पद्धतीने तुम्हाला परफॉर्मन्स, सातत्य, क्लास या सर्व काही गोष्टी मेंटेन कराव्या लागतात क्रिकेटच्या खेळामध्ये. आणि क्रिकेटच्या खेळामध्ये खऱ्या अर्थानं फिटनेस खूप महत्वाची भूमिका असते. पहिल्या षटकातील 5 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या आतापर्यंत 1 रन आणि 2 विकेट. हिमेश हॅट्रिक वर पोहोचला गेलाय. जगदीश पाटील अर्थातच मॉर्कलला आपण पाहू शकाल. एक मॅन ऑफ द सिरीज बाईक ज्याच्या नावावर पाहायला मिळते रॉकी ग्रुप चषकामध्ये. त्याच रॉकी ग्रुप चषकामध्ये रॉकीदादा पाटील यांच्या स्पर्धेमध्ये हार्दिकला सुद्धा बाईक देऊन सन्मानित केलं गेलं. निहिल किनीने PDTPL गाजवली, एक बाईक त्याच्या नावावर पाहायला मिळते. म्हणजे आता ग्रामीण क्रिकेट हे खूप पुढे चाललंय, यात ती मात्र शंका नाहीये. हा चेंडू आपण पाहिला, यष्टेंच्या वरून सरळ चेंडू निघून जातोय. काय बॉलिंग केली हिमेशने, 1 बॉल वगळता वाईट बॉलचा. त्यानंतर जे 5-6 बॉल आपल्याला पाहायला मिळाले ते अफलातून मारे होते. अतिशय चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करत असताना जखडवून ठेवला फलंदाजाला. एंजल स्टार जागमाता रावळे टीम खूप चांगल्या पद्धतीने खेळ स्वीकारत असताना, तर एका साईडला साई स्पोर्ट्स सरावली टीम आपल्याला पाहायला मिळते स्ट्रगल करताना. सुरेली या ठिकाणी उपस्थित होत आहेत. अर्थातच सुरेंद्र घरत आयोजक. हिमेश अतिशय चांगली गोलंदाजी केली. फक्त 1 रन खर्च करत 1चा इकॉनॉमी आपल्याला पाहायला मिळाला. 2 विकेट्स ज्याच्या नावावर आपण पाहू शकतायत. हा स्पेल आपण पहा DBN लाईव्हच्या माध्यमातून. डीप बिलीफ नेटवर्क, खोल विश्वासाचं नेटवर्क असं म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, सखोल आणि खऱ्या अर्थानं खोलवर जे घेऊन जातात DBN लाईव्ह. म्हणूनच DBN हे प्रॉपरली नाव आपल्याला पाहायला मिळतं. डीप बिलीफ नेटवर्क. डीप म्हणजे खोल आणि बिलीफ म्हणजे विश्वास आणि N म्हणजे नेटवर्क. अतिशय चांगला बॉल ह्या वेळेला ऑफस्टमच्या थोडासा बाहेर चेंडूला पिच केलं गेलं होतं. नितीश कदम सर यावेळेला वळतायत. व्हाईट बॉलचा इशारा करत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 2 या धावसंख्येवर. व्हाईट लाईनच्या खूपच बाहेर होता. पिता आणि पुत्र एकाच टीम मध्ये खेळत असताना मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. वॉट कॅच, एक्सलंट कॅच. काय झेल टिपला गेला. साहिल चापकेच्या हातामध्ये चेंडू जणू काही चिपकावा अशा पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतो. त्याचे रिॲक्शन पहा. जॉन्टी रोडची आठवण करून देणारा हा झेल आपण पाहू शकतायत. ऍब्सोल्युटली फॅन्टास्टिक कॅच. जबरदस्त हा झेल पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर मॉर्कलचा हा झेल खूप कठीण होता, परंतु यावेळेला सोपं करून दाखवलं. काही इंचांवरती चेंडूला कॅरी करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे जमिनीपासून. आपण चेक करूया, शंका असेल तर आपण चेक करायला हरकत नाहीये. या विवेन जाधव यावेळेला हा चेंडू खूपच उंचीवर होता, तेवढा टायमिंग नव्हता, परंतु काय जजमेंट, टायमिंग जंप ज्याला म्हटली जाते. आणि हा झेल आपण पाहू शकताय परफेक्ट यावेळेला कॅरी करत असताना. यस गॉन, OUT आउट. चांगला झेल होता. 1 वेळा नाही, 10 वेळा नाही, 100 वेळा नाही, 1000 वेळा पातील अशा प्रकारचा हा झेल आपल्याला पाहायला मिळतोय. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये 2 संघांच्या दरम्यान
तिन्ही फलंदाज डकवर बाद होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अतिशय चांगली गोलंदाजी, निहिलला इथे विकेट मिळाली. थोडासा चेंडू रायझिंग डिलिव्हरी होती आणि सरळ चेंडू विसावला गेला साहिल साफकेच्या हातामध्ये. हा झेल होऊ शकला नसता, परंतु शेवटच्या एन मोमेंटला साहिलने अतिशय सुंदर ड्राईव्ह मारली आणि जगदीश पाटील मॉर्कल सारख्या एक प्राइजलेस विकेट मिळवली. ग्रेट कॅच, 2 रन 3 विकेट. नाजूक स्थिती. ऑन स्क्रीन आपण पाहिलं तर कशा पद्धतीने जो झील टिपला गेला डीबीएन दाखवलं. प्रवीण पाटील स्पेशली आपण पाहतायत. निहिल किनी पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेटने खूप चांगली प्रगती करतोय. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. चेंडू निघून जाईल, पायावर जाऊन चेंडू आदळला. डायरेक्ट हिट करण्याचा इरादा. जित पाटीलचा होता. लेग बायचा इशारा येत असताना 1 रन मिळेल. तर निहिल किनी आता त्याची सुरुवात झाली करिअरची असं म्हणायला वावगं ठरणार नाही. अजून भरपूर काही निहिल किनीला साध्य करायचं आहे, ती उंची गाठायची आहे. अजून वेगवेगळ्या गोलंदाजांसमोर वेगवेगळी चाहूल त्याला दाखवायची आहे आणि त्यासाठी तो तयार आहे असं म्हणायला वावगं ठरणार नाही. ज्या वेळेला तुम्ही चांगला खेळ करता त्यावेळेला शाबासकीची थाप तर तुम्हाला मिळतच राहते आणि शाबासकीनंतर आपण पाहताय तुमची गुणवत्ता तर सिद्ध होते. त्याचप्रमाणे डिसिप्लिन इज मोस्ट इम्पॉर्टंट. हे सुद्धा सातत्याने करावं लागणार आहे. प्रत्येक खेळाडूला हे असावं लागतं. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. इथून ऑन साइडला फटका छान आहे. फुल टॉस बॉलला थारा नाहीये. सरळ चेंडूला फेकून दिले. 6 धावांकरता ग्रेट टायमिंग. स्वीट अँड स्मार्ट षटकार. आय थिंक सो कौशिक किनी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. षटकार आला. या षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 11. फुल टॉस बॉल होता आणि सरळ चेंडूला पाठवलं वरुणच्या बॅटमधून. गोलंदाजाच्या वरुणने मारलेला षटकार. अप्रतिम चांगला फटका पाहायला मिळतोय. खोलवर चेंडू होता. सरळ बॅटचा उपयोग केला आणि इथे नयन पाटील येईपर्यंत चेंडू निघून जाईल. 4 धावांकरता मेल खणखणीत चौकार. षटकारानंतर आलेला हा अप्रतिम चौकार. 4. या चौकाराने गौरव तरे यांचं स्वागत केलं जातं. त्यांचं करूया आपण सुस्वागतम. आज एडवन टीम खेळत असताना पाहायला मिळेल. 219वा हा चौकार या टुर्नामेंटचा आपल्याला पाहायला मिळतोय. बॅक ऑफ द हँडचा जरूर उपयोग केला होता. ऑन साइडला खेळला गेलाय. ऑन ड्राईव्ह खेळत असताना हार्दिक पुढे सरसावतोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर एकच धावेवर सॅटिस्फाईड. दुसऱ्या षटकाचं दुसरं षटक कंप्लीट झालं आणि दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत 16 रन. 8च्या ऍव्हरेजने आतापर्यंत खेळी करतायत. एक मोठं लक्ष समोर असताना प्रति षटकामागे मॅक्झिमम 20 धावा, 17 ते 18 धावा या मायने राखत होत्या. परंतु इथे जर आपण पाहिलं पहिलं षटक निर्णायक आपल्याला पाहायला मिळालं ते हिमेशच्या नावावर गेलं. पुन्हा एकदा हिमेशला कंटिन्युअस गोलंदाजी दिली जाते. त्याचा रिदम तोडत नाहीयेत कॅप्टन आणि ही कॅप्टनशिप तुम्हाला करावी लागते. लिडरशिप तेव्हा तुम्ही करता ज्या वेळेला सर्व खेळाडूंना घेऊन चालता. पहा डिफरंट किती आहे. जवळजवळ 33 धावांचं डिफरंट आपल्याला पाहायला मिळतो. 49 धावा होत्या प्रतिस्पर्धी संघाच्या 2 षटकांमध्ये. इथे फक्त 16 रन्स आहेत 24 बॉलमध्ये. आता विजयासाठी 78 रनची आवश्यकता. 94 धावांचं टार्गेट सेट केल्यानंतर 5 बॉलमध्ये 13. वरून चांगली बॅटिंग करत असताना फॉर्मामध्ये दिसतोय. अतिशय एका साईडला आपण पाहताय दोन्ही फलंदाज पोटेन्शियल आहे या खेळाडूंकडे. सरळ बॅटचा उपयोग जरूर केला गेलाय. निहिल किनी पुढे सरसावतील. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर चांगली फिल्डिंग. एकच धावेवर सॅटिस्फाईड. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 17 लॉस ऑफ 3 विकेट, 17 रन. चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट. एंजल स्टार श्री जागमाता रावळे टीम. चांगला बॉल होता. या वेळेला आपण पाहताय टप्पा खाली राहिला होता. सबमरिंग डिलिव्हरी आणि बाईकच्या स्वरूपात मेल चौकार. नशिबाचा चौकार म्हणायला वावगं ठरणार नाही. या वेळेला चौकार येतोय. एका साईडला साई स्पोर्ट्स सरावली टीम थोडीशी स्ट्रगल करताना आपल्याला जरूर पाहायला मिळते. कारण छोट्या स्पर्धेपासून तुम्ही सुरुवात जेव्हा करता तेव्हा मोठ्या स्पर्धेमध्ये तुमचा बोलबाला हा सातत्याने कायम राहतो.
जिथे चुका झाल्या त्या चुका दुरुस्ती करून आपण पुन्हा एकदा नव्या जोमानं एकोपानं आपण क्रिकेट खेळावं. यावेळेला बाउन्स होता, शरीर भेदी मारा आपल्याला पाहायला मिळाला आणि सरळ चेंडू निघून जातोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. फिल्डर पुढे सरसावत आहेत. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर मेल 2 धावा अतिशच्या बॅटमधून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 23 वर जाऊन पोहोचले गेले. 23 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट. टेनिस बॉल क्रिकेटला आलेले सुगीचे दिवस, सुवर्ण काळ. आज प्रत्येक खेळाडू व्यावसायिक बनण्याच्या दृष्टिकोनातून प्रत्येक खेळाडूला इच्छा असते की माझं नाव, माझ्या आईवडिलांचं नाव, गावाचं नाव, तालुक्याचं नाव, जिल्ह्याचं नाव व्हावं आणि त्यासाठी हे तुम्हाला कष्ट करावे लागतात, घाम गाळावे लागतात. क्रिकेटच्या खेळामध्ये हे सातत्याने आपण पाहिलंय. टप्पा पडल्यानंतर ज्या अनुषंगाने कोणत्याही प्रकारचं कोऑर्डिनेशन नव्हतं बॅट अँड बॉलचं, यष्ट्यांच्या वरून चेंडू निघून जातोय. जित पाटीलच्या हातामध्ये डॉट बॉलची सांगता होत असताना पाहायला मिळते. 23 वर 3, 4 बॉलच्या समाप्तीनंतर. चेंज ऑफ पेस, स्लोवर 1 चेंडू पाहायला मिळाला. प्राण भोईर पुढे सरसावत आहेत, जादूगर या नावाने ओळख आणि 5 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्डवर 24. संतोषजी जंगम या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं सुद्धा करूया वेलकम. आज मृदुल पाटीलला सुद्धा आपण पाहतायत इन ऍक्शन. एक बाईक त्याच्या नावावर सुद्धा आपण पाहतायत. म्हणजे रॉकी ग्रुप चषकामध्ये ग्रामीण क्रिकेट हे पुढे जात असताना पाहायला मिळतं. हार्दिक, त्यानंतर आपण पाहिलं तर जगदीश पाटील, मॉर्कल आणि मृदुल पाटील या 3 खेळाडूंना आपण पाहतायत. ऑन साईडला खेळला गेलाय, खूप चांगला फटका, सरळ चेंडू निघून जाईल, हुकच्या फटक्यात कन्वर्ट केलं. 4 रन, चौकार. संघाची धावसंख्या 28. 28 ला 3 धक्के. आता उर्वरित बॉल आहे तुमच्याकडे 18 आणि 18 बॉल मध्ये अजून सुद्धा आपण पाहू शकताय जवळजवळ धावा हव्यात त्या 66. 18 बॉल 66, 22च्या सरासरीने खेळावं लागेल प्रति षटकामागे. सुरेंद्र गलत यांना आपण पाहतायत या दुपारच्या सत्रामध्ये, त्यांचं सुद्धा करूया वेलकम. आपला नोकरी धंदा सांभाळून आयोजकाच्या भूमिकेत ते सातत्याने पाहायला मिळत आहेत. प्रणय पाटील यांना सकाळच्या सत्रापासून आपण पाहत आहेत, त्यांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद आहे. आणि संपूर्ण आयोजक पुन्हा एकदा गोलंदाज तयार. नेहिलचा वेगवान मारा होता, अचूक टप्पा आपल्याला पाहायला मिळाला. सरळ चेंडू विकेट किपर जीत पाटीलच्या हातामध्ये निघून जातोय. वन ऑफ द बेस्ट विकेट किपर जीत पाटील म्हणून ओळखले जातात. पंपू सारखा एक बेस्ट फिल्डर म्हणून ज्याच्याकडे आपण पाहू शकतायत. काय साखरेच्या मैदानात जबरदस्त फिल्डिंग केली होती पंपूने. अप्रतिम चांगला बॉल होता, खोलवर चेंडू ह्या वेळेला पाहायला मिळाला. 1 रन तर डेफिनेटली मिळेल. एकच धावेवर सॅटिस्फाईड. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 29 या धावसंख्येवर. किरणजी कारभारी साहेब यांच्याकडून मंडळाला आर्थिक सहाय्य 1001 रुपया. चंदूलाल घरत सर 1500 रुपये. श्री संतोष जंगम 1100 रुपये. रमणीक घरत 10,000 रुपये. या वेळेला चेंडू निघून जातोय, जीत पाटील पुढे येत आहेत. त्यानंतर अनिल जिकिनी ग्रामपंचायत सदस्य विरातन बुद्रुक 2000 रुपये. अमर भोईर, अमर केक हाऊस 1000 रुपये. प्रिन्सी हर्ष कदम टेंबी खोडावे 1000 रुपये. श्रीधर पाटील जलसार 1000 रुपये. अप्रतिम चांगला बॉल यावेळेला पाहायला मिळतोय. सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. परशुराम घरत तलावपाडा 1000 रुपये. प्रकाश बाळाराम भोईर जलसार पाणीवाले 1000 रुपये. बंडू पेंटर मांडे 500 रुपये. दिलीप नामदेव किनी मच्छीमार संघटना संस्था पालघर जिल्हा 1000 रुपये. ऑन साईडला खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला खेळलंय. बिटवीन द गॅप मध्ये आहे, चेंडू फार वेगाने निघून जाईल. 4 धावन करता मेल चौकार. या चौकारानिशी संघाची धावसंख्या 33 ला 3. त्यानंतर डॉक्टर अरुण अनंत घरत 2000 रुपये. बंडू मात्रे साहेब जे आमच्या व्यासपीठावर आहेत 1000 रुपये. या सर्वांचं मनपूर्वक आम्ही हृदयाच्या अंतकणापासून लाख लाख धन्यवाद व्यक्त करीत आहोत. गोलंदाज नेहिल किनी शेवटचा बॉल घेऊन चौथ्या षटकातील. नेहिलचा हा परफेक्ट यॉर्कर आणि मिडल स्टंपला चेंडू पिच झाला होता. सरळ चेंडू निघून जातोय, पायावर जाऊन चेंडू आदळला. तेवढाच भन्नाट वेग पाहायला मिळाला. लेग बिफोर विकेटच्या माध्यमातून फलंदाज बॅक टू द डगआउट मिस्टर वरुण 11 बॉल मध्ये 22 रन करून तंबूच्या आसऱ्याला.
चला दोन्ही संघाचे कॅप्टन या, एडवन टीमचे कॅप्टन आणि शिवशक्ती उसरणी टीमचे कॅप्टन जर आले असतील तर लवकरात लवकर या, आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. या गौरव वेलकम, आपलं सहर्ष स्वागत आहे. तर संतोषजी जंगम साहेब यांना मी विनंती करीन आपल्या शुभ हस्ते टॉस व्हावा. नयन पाटील ऑन साइडला काय फटका खेळलाय, नजाकत भरा शॉट, आतिशच्या बाट मधून क्लास षटकार. संघाची धावसंख्या 39, लॉस ऑफ 4 विकेट. एकोणचाळीस रन संतोषजी जंगम साहेब यांच्या शुभ हस्ते आपण कॉइन स्पिन करीत आहोत. दोन्ही संघाचे कॅप्टन त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. अतिश मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. मिस्टामिंग स्ट्रोक, प्राण भोईर चेंडूला फील्ड करतील, तत्पूर्वी सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या 40, अजून सुद्धा 54 रनची आवश्यकता आहे. येणारे बॉल आहे तुमच्याकडे 9 आणि 9 बॉलमध्ये 54 रन्स. जयप्रकाश एडवन टीमने टॉस जिंकून फिल्डिंग स्वीकारले आणि शिवशक्ती उसरणी टीमला पाचारण केले गेले ते बॅटिंगसाठी. एका साईडला एक फ्रेम मध्ये बॅटर, एक फ्रेम मध्ये आपण पाहू शकतात बॉलर. ही ताकद आहे TBN लाईव्हची. प्रवीण पाटील चालता बोलता कम्प्युटर आहे आणि यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता. भरपूर धावा आहेत, त्यामुळे थोडेसे खेळाडू लेझी राहताना आपल्याला पाहायला मिळत आहेत, एन्जॉय करतायत बाईच्या स्वरूपात चौकार. आणि या चौकाराने 44 वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. 94 धावांचा पाठलाग करताना आता इथे मात्र आपण पाहतात धावा तर आलेत, परंतु इथून जर कमी टोटल असेल आणि अशा प्रकारची फिल्डिंग असेल तर कदाचित पराभवाची चव चाकण्यास सुद्धा मात्र अशा प्रकारच्या धावा या भाग पडतील. ऑन साइडला फटका छान आहे, फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत का, येत आहेत, परंतु पंपूच्या माथ्यावरून चेंडू निघून जाईल. षटकाराकरिता चांगला स्ट्रोक, अतिशय चांगला फटका राखीच्या बॅट मधून आपण पाहत आहेत. काय पूलचा फटका खेळला होता, अगदी आरामदायक हा पॉवरफुल पाहायला मिळतोय. या षटकाराने संघाची धावसंख्या 50 वर जाऊन पोहोचली गेली, म्हणजेच अर्धा पल्ला पार केलाय साई स्पोर्ट सरावली टीमने. 7 बॉल मध्ये 44 ची आवश्यकता आहे. कॅन्डी यांचं षटकाराने स्वागत केलं जातं. चांगला बॉल होता, यावेळेला शॉर्ट लेगला चेंडू वळतोय आणि इथून आपण पाहू शकाल फलंदाज बाद होताना. क्लीन बोर्डच्या माध्यमातून फलंदाज बाद, बॅक टू द डगआउट. 6 बॉल 44 ची आवश्यकता. ठाणे रायगड जिल्ह्यात ज्याला ओळखते पब्लिक सारी, ठाणे रायगड जिल्ह्यात ज्याला ओळखते पब्लिक सारी. असं वाकलन गावचा केतन मात्रे बॅटमन हाय लई भारी. अशा वाकलन गावाच्या केतन मात्रेची बॅटिंग हाय लई भारी. असा वाकलन गावचा केतन मात्रे बॅटमन हाय लई भारी. अशा वाकलन गावाच्या केतन मात्रेची बॅटिंग हाय लई भारी. अतिशय चांगलं सॉन्ग आपण ऐकतायत. ज्या पद्धतीने केतन मात्रेने ISPL मध्ये आपण पाहिलं तर 236 धावा 135 बॉल मध्ये पाहायला मिळाले. 20 चौकार, 15 षटकार, 174.81 चा एवढा स्ट्राईक रेट आपल्याला पाहायला मिळतो. परंतु हाराकिरी पत्करावी लागली. एका साईडला आपण पाहत आहेत 3ऱ्या क्रमांकावर हा फलंदाज होता. पहिल्या क्रमांकावर आपण पाहिलं तर सागर अली याला आपण पाहतायत. 372 धावा त्याच्या बॅट मधून ISPL मध्ये पाहायला मिळतात. हा फर्स्ट क्रमांकाचा बॅटर इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग स्ट्रीट टू स्टेडियम. आणि आता सुगीचे दिवस आले सुरेंद्र प्रत्येक टेनिस बॉल क्रिकेटरला.
आणि त्यामुळे ग्रामीण क्रिकेट सुद्धा खूप पुढे चाललंय. इम्प्रोव्हायझेशन होतं ग्रामीण क्रिकेटमध्ये. प्रथमतः आपण 11,000च्या स्पर्धा पाहायचो, 22,000च्या स्पर्धा पाहायचो, 33,000च्या स्पर्धा पाहायला मिळाल्या. आता 1,00,000 जरी समोर असले तरी सुद्धा नथिंग वाटतात आणि कॉम्पिटिशन खूप वाढलंय. इथे 1,00,000 आहे तर उद्या 2,00,000ची स्पर्धा पुढे पाहायला मिळेल. तिथे 2,00,000ची स्पर्धा असेल तर लगेच पुढे आपल्याला 3-3.5 लाखाची स्पर्धा पाहायला मिळेल. एवढं कॉम्पिटिशन. आउट ऑफ द पार्क षटकार 6 धावा. ग्रेट टायमिंग, स्वीट अँड स्मार्ट राजू भोईर यांचा षटकार 6 धावा. चांगला फटका होता. बॅक ऑफ द हँडचा उपयोग केला होता. अखूट टप्प्याचा चेंडू, फ्लाईट दिली होती बॉलला, तेवढा वेळ मिळाला. ऑन साईडला राजू भोईरचा फटका पाहायला मिळतोय. कोणी फिल्डर नाहीये. त्रिशिका 11 स्टँड कडे चेंडू निघून जातोय. त्रिशिका 11 स्टँड जो आपण पाहताय त्यावर जर डायरेक्ट चेंडू आदळला बॅटरच्या बॅटमधून निघाल्यानंतर तर किरणजी कारभारी साहेब यांच्याकडून 100 रुपयांचं कॅश प्राइज असेल. प्रत्येक त्या स्टँडला बॉल लागल्यानंतर त्या बॅटरला दिलं जाईल. चांगला बॉल होता. हा बॉल आपण पाहू शकलात. सरळ चेंडू निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये आणि इथून बॅटची हलकीशी एज राजू भोईरला परतावा लागेल. बॅक टू द डगआउट. मृदुल पाटील इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतील. लेदर क्रिकेटचा क्लास आपल्याला पाहायला मिळतो. थोड्याच दिवसात तो सुद्धा प्रोफेशनल क्रिकेट खेळताना पाहायला मिळतोय आतापर्यंत तरी, कारण संतोष बंड यांच्याशी जरूर कॉन्टॅक्ट झालाय. आणि अशा वेळेला आपण पाहतायत की संतोष बंड असे एक व्यक्तिमत्व आहेत की मोठमोठ्या स्पर्धा खेळवताना पाहायला मिळतात. या ग्रामीण खेळाडूंना परेश आरेकर सारखा खेळाडू सुद्धा त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने त्याला पुढे आणलं गेलं आणि त्यांनी कुशल नेतृत्वावर आता चांगलं क्रिकेट खेळताना पाहायला मिळतोय. इथून ऑन साईडला चेंडू निघून जाईल. तत्पूर्वी विजयावर शिक्कामोर्तब केलं गेलंय. कॉंग्रॅच्युलेशन एंजल स्टार श्री जागमाता रावळे टीम, आपलं अभिनंदन आहे. आणि क्रिकेटमय शुभेच्छा देवी आपण साई स्पोर्ट सरावली. महेंद्र भोईर अँड ऑल टीम चला हँडशेक करायला विसरू नका. मैदानाच्या आतमध्ये लगेच लाईनअप मध्ये आपण हँडशेक करूनच या मैदानाचा ताबा आपण सोडायचा आहे. निहिल किनी ठरतोय या मॅचचा परफेक्ट प्लेअर ऑफ द मॅच.